आज तेच ते स्वयंपाक करायचा कंटाळा झाला, तर आज मस्त झटपट असा चौफेरा बनवला. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 2 चमचे बेसन पीठ, कोथिंबिरी, तीळ, जिरं, ओवा, वाटलेलं लसूण अद्रक, चवीनुसार मीठ, हळद, धना पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर, कुटलेली लाल मिरची, थोडंसं खायचा सोडा, 1 चमचा तूप टाकायचं, मिक्स करायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चुरून घ्यायचं. आता चुरल्यानंतर थोडा वेळ हे पीठ मुरू द्यायचं. रवा असल्यामुळे पीठ हे मुरू द्यायचं आहे. मुरल्यानंतर त्याचे गोळे बनवून त्याच्या पोळ्याही लाटून घ्यायच्या. आता पोळ्या लाटताना कड्या उरल्या तरी काही हरकत नाही. जास्त जाडी नाही, जास्त पातळी नाही, अशा पद्धतीने पोळी लाटायची. त्यावर तूप लावायचं. तूप लावल्यानंतर दुसरी पोळी ठेवायची, त्यावरही तूप लावायचं. अशा 4 पोळ्या एकावर एक ठेवायच्या. वरच्या पोळीलाही तूप लावायचं आणि त्याची अशा पद्धतीने घडी ही पाडून घ्यायची. त्यानंतर त्याचा रोल बनवायचा. आता कढईतलं पाणी गरम झाल्यानंतर चाळणी ठेवायची आणि त्यावर हा रोल ठेवायचा आणि 5 मिनटं फुल गॅसवर वाफून घ्यायचा. 5 मिनटामध्ये तयारच होते. जर हाताला थोडासा ओलसर लागत असेल तर एखादा मिनटं होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या हे कट करून घ्या. आता तुम्ही अशा सुद्धा खाल्ल्या तरी खूप मस्त लागणार आहे. आणि हे वड्या अगोदरच स्टोर करून ठेवल्या, जेव्हा खायच्या तेव्हा थोड्याशा तेलामध्ये उलट पुलट करून दोन्ही बाजूला मस्त अशा भाजून घ्या आणि त्यासोबत मस्त अशी डाळ तयार करून घ्या. आता तुम्ही नाश्त्यामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये केव्हाही हे चौफेरा बनवू शकता. खूपच लेअरदार, खाण्यास खूपच मस्त खमंग असा चौफेरा बनवून तयार आहे. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आता बनवायची पद्धत कशी वाटली